मराठा आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करतात. संजय राऊतांचा गंभीर आरोप. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी थेट राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करणं योग्य आहे, हे न्यायालयाचं मत आहे. मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का, घुसखोर आहेत का? आम्ही सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण आमच्या मराठा बांधवांना मुंबई बाहेर काढण्यासाठी लवकर निर्णय झाला. न्यायदानाच्या प्रक्रियेत काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक बसवले आहेत, ज्यात भाजपाचे प्रवक्ते देखील असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. पुढे बोलताना राऊत यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये अशा क्रिकेटचा खेळ होत नाही, ते ब्रेबॉर्न स्टेडियम आंदोलकांना देता आले असते. आझाद मैदानावर पावसाळ्यामुळे चिखल आहे, दारू पिण्याऐवजी दुसरा काही कार्यक्रम होत नाही. त्या क्लबमध्ये तिथे मराठा आंदोलकांना जागा द्यायला हवी असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्यामध्ये लोकांना अजिबातच गांभीर्य नव्हतं. उच्च न्यायालयाला भान आहे का? आज न्यायव्यवस्था कोलमडली आहे. कुठे आहेत मराठा समाजाचे नेते? कुठे आहेत उदयनराजे? असंही राऊतांनी म्हटलंय. पुढे बोलताना ते म्हणाले की हे आंदोलन चिघळावं यासाठी गावागावात दंगली उसळाव्यात याकरिता मंत्रिमंडळातील काही लोक काम करत आहेत आणि हे न्यायालयाला माहीत नसेल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, मुख्यमंत्री बदलण्यात यावा यासाठी मंत्रिमंडळातील काही शक्ती काम करत आहेत. मंत्रिमंडळातील काही लोक आंदोलनाच्या आडून राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत. फडणवीसांनी आपल्या घरात आग लावून घेतलेली आहे, शिवसेना फोडून. अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय हे होत नाही. दिल्लीतील भाजपचा एक मोठा गट फडणवीसांच्या विरोधात हे राजकारण करत आहे. अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत. जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले आहेत. नक्की शिस्त पाळली पाहिजे. न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे. पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले. ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत. ते उपरे आहेत का? ते उपरे नाही आहेत. ते परप्रांतीय आहेत का? ते परप्रांतीय नाही आहेत. ते दहशतवादी आहेत का? ते दहशतवादी नाहीत. फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत. अगदी गौतम अडाणीसह ज्याने धारावीच गिळली मराठी माणसाची, अशा अनेक लोक आहेत. अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो. आम्ही आहोत, आजही शिवसेना आहे. पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला. आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले, अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून. त्याचा हा परिणाम नाही ना, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकदीनं करू शकेल, आणि सरकारने हे करूसुद्धा नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल. काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे. अशी एक सूचना आलेली आहे, मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून, की त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या. वानखेडे स्टेडियम हा ॲक्टिव्ह आहे. वानखेडे स्टेडियममध्ये आपले सामने होतात सध्या. तिथे आपण म्युझियम्स उभारलेले आहेत. परवाच एक म्युझियम झालं. त्यानंतर सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर, शरदराव पवार यांचे पुतळे उभारले. सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम होत असतात. त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही
आणि तिथे फक्त तो श्रीमंतांचा एक क्लब आहे, ते ब्रेबराम स्टेडियम आहे त्यासाठी. ज्याला तुम्ही CCI क्लब म्हणता ते अधिक योग्य ठरेल. कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही, त्याच्यामुळे ते रस्त्यावर येतात. आणि मग आपले इतर सगळे विधी करतात, बसतात. त्यापेक्षा जर ब्रेबराम स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो, हे मी फार गांभीर्यानं सांगतो आहे. पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये, एकेकाळी व्हायचे. त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे, मराठी माणसाच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली, असा तो क्लब आहे. मग तिथे आता काहीच होत नाही, फक्त दारू पिण्याशिवाय. तर काही काळ तो क्लब द्यावा जरांगेंच्या आंदोलनासाठी. पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल. आपण आजचं छायाचित्र पाहिलं असेल, उपसमितीच्या बैठकीचं छायाचित्र आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात गांभीर्य नाही. असं जसं काजू बदाम खाताना फोटो आहे. लोक उपाशी आहेत बाहेर. हे या सरकारचं या आंदोलनाबाबतचं गांभीर्य आहे. या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, त्या जातीला त्या जातीविरुद्ध उभं करायचं, कोर्टामध्ये माणसं पाठवायची, अराजक निर्माण करायचं, हे या सरकारचं काम. केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.